मित्रांनो, ही आहे आपली इग्निस डिझेल गाडी. ही आपण काही महिन्यापूर्वीच घेतलेली आहे, परंतु हिच्यामध्ये काही लाँग ड्राईव्ह केली नाही. म्हणून आईला विचारलं, तुला कुठे जायचं आहे लाँग ड्राईव्हसाठी, पहिला तुला घेऊन जातो या गाडीमधून. तर तिने सांगितलं मला अष्टविनायकचं दर्शन करायचं आहे. तर मित्रांनो, आपण चाललो ह्या गाडीला घेऊन अष्टविनायकाचं दर्शनासाठी, आणि आईच्या हातानेच आपण या गाडीमध्ये मूर्ती बसवणार आहोत गणपती बाप्पांची. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया, आणि व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की ही गाडी आपल्याला कितीचं ॲव्हरेज देते, परफॉर्मन्स कसं देते, आणि कसं काय ओव्हरऑल एक्सपिरियन्स असतो आहे. 2 दिवसामध्ये आपण पूर्ण ट्रिप कवर करणार आहोत. एका दिवसाला 4-4 गणपती करणार आहोत. किती किलोमीटर होते, मायलेज किती मिळते, परफॉर्मन्स कसं मिळते ते बघणार आहोत. तर चला सुरुवात करूया. तर आपलं चालू आहे गाडीचं चेकअप, कारण की आपण चाललो आहे लॉंग जर्नीसाठी. अष्टविनायक करणार आहोत आपण पूर्ण. आता मित्रांनो, आता काय करूया, आता गाडीमध्ये जे आहे ते जास्त डिझेल नाही आहे, 2च पॉईंट आहेत. तर आता टाकी जे आहे ते एकदम फुल करून घ्या, एकदम म्हणजे पूर्ण ब्रीमपर्यंत भरून घेऊया डिझेल, आणि त्यानंतर पाहूया की संपूर्ण जर्नी आपली पूर्ण होते का, किंवा किती किलोमीटर चालते आणि किती किलोमीटर नंतर आपल्याला फील करावं लागतं आहे. पेट्रोल पंपवर गेल्यावरती मी सगळे तुमच्या समोर जो आहे तो ट्रिप मीटर एखादा 0 करेन, आणि किती किलोमीटर टोटल झाली आहे ती पाहीन. आम्ही गाडीमध्ये 4 लोक असणार आहोत, आणि ह्या 4 लोकांसोबत घाटाचा रस्ता आहे, हायवे आहे, बारीक सारीक रस्ते आहेत. आता अष्टविनायक बोलायचं तुम्हाला माहितीच कसे रस्ते आपल्याला लागू शकतात, तर त्या हिशोबाने. तर नंतर मित्रांनो, हे घोडबंदर मार्गे गेलो. आधी तर ट्रॅफिक काही नव्हती, परंतु चढावरती तुम्हाला माहिती आहे ह्या रस्त्यावरती खूप जास्त टेम्पो ट्रक्स असतात. तर खूप जास्त ट्रॅफिक. सकाळचं 5:30 वाजता देखील अर्धा तास लागला तिकडनं खाली उतरायलाच फक्त, आणि माळशेजपर्यंत पोचता 3-3.5 तास जे आहेत ते असेच निघून गेले. तर मित्रांनो, लेण्याद्रीवरती चढतोय. पहिला गणपती आत्ताशी किती वाजलेत, 11:15 वाजले इथे पोहोचेपर्यंत. घरून निघालेलं 4:45लाच, आणि रस्ता खूप जास्त खराब, त्यामुळे टाईम लागला बराच. तर मित्रांनो, आता दर्शन घेऊन आलेलं, आता उतरतोय खाली. बराच टाईम लागला, आणि ऊन खूप जास्त होतं, त्यामुळे खूप जास्त दमायला झालं. आता उतरतोय. फॅमिली मेंबर्सला थांबलं, ते उतरतात खाली. सेकंड गणपतीपर्यंत पोहोचलो. 170 किलोमीटर झालं आहे लगभग, आणि आपल्याला ॲव्हरेज दाखवतो 20.8. ट्रॅफिक होती खूप जास्त, आणि 3 पॉईंट जे आहेत ते संपलेले आहेत, आणि 410 किलोमीटर अजून चालेल असं दाखवते. आता हे रांजणगावच्या महागणपतीजवळ, आणि आता तुम्हाला दाखवतो किती किलोमीटर झाली आहे. 234 किलोमीटर झालेली आहे गाडी चालू होऊन, आणि 317ची रेंज दाखवते, आणि 21 किलोमीटरचा ॲव्हरेज दाखवते आहे. आणि पहा किती पॉईंट संपलेले आहेत, 4 पॉईंट संपलेत. 234चा हे मायलेज खूप कमी मिळालेला आहे, कारण की रस्ता तर तुम्हाला माहिती आहे, तो तिकडचा माळशेज घाट जवळचा कल्याणजवळ संपूर्ण काम चालू आहे. मुरबाडपर्यंत खूप खराब रस्ता आहे, गाडी खालून अक्षरशः घासते मातीला, एवढा खराब रस्ता आहे. अर्धी टाकी 285 किलोमीटर नंतर रिकामी झालेली आहे, आणि रेंज दाखवते 347. आता बघा 6:15 वाजलेत संध्याकाळचे, आणि आता सिद्धी टेकला आलाय 4था गणपती दिवसाचा. रेंज दाखवते 312 किलोमीटर अजून चालेल. अर्धी टाकीपेक्षा थोडी जास्त संपलेली आहे,
आणि तुम्हाला हे दाखवतो 22ची इकॉनॉमी दाखवते आणि 315 किलोमीटर आपण चाललेलो आहोत. आता आलोय सिद्धिविनायक इथे. सिद्धिविनायक सिद्धिटेक अष्टविनायकातील एक मंदिर. आता दिवसाची सुरुवात करतोय पुढच्या दिवसाची. आणि काल बघा रनिंग किती झाली 399 आणि ॲव्हरेज दाखवत होता 23.3चा आणि रेंज आहे 234 किलोमीटर अजून. तर बघूया की अजून किती जर्नी कंप्लीट होते आहे. आता नाश्ता करण्यासाठी थांबलाय. आता मयुरेश्वरला पोचलो आहे सुमारे 11:15 वाजता. आता गाडी बघा किती चालले 463 किलोमीटर 160ची रेंज दाखवते आणि आपला मायलेज दाखवतो आहे 23.7चा. आता बघूया अजून किती आपण जाऊ शकतो. आता इकडनं निघतोय मोरगाववरून. हे काय आहे मित्रांनो. आता चिंतामणी इथे पोहोचलेला आहे 6वा गणपती. कोणीतरी आपली नवीन गाडी घेऊन आहे फॉर्च्युनर. एक दिवस आपण घेतली. पाचशे 26 किलोमीटर झाले 2 पॉईंट बाकी आहेत आणि आता 85ची रेंज दाखवते आहे. आणि हे 6व्या गणपती चिंतामणीचं आम्ही दर्शन घेतलेलं आहे. आता दर्शन पूर्ण झालं. जास्त टाईम लागला इकडे, सगळ्यात जास्त टाईम लागला. आता पाहूया की 1 पॉईंट कधीपर्यंत राहतो किती किलोमीटरला आणि मग तेव्हा आपण रिफिल करूया. कारण की अजून बरंच जायचं, अजून 2 गणपती करायचे आहेत आणि लांब देखील जायचं. आता टोटल झालेले आहेत आपले 550 किलोमीटर लगभग झाले आहेत आणि पेट्रोल फिलिंगचा सिम्बॉल जो आहे तो आता आलेला. तर आता आपण पुन्हा टाकी फुल करूया आणि पाहूया. आता पुण्यामध्ये आहे. वाजलेले आहेत बघा किती. अजून 2 गणपती बाकी आहेत. चला आता पेट्रोल भरूया, सॉरी डिझेल भरूया. आता मित्रांनो 563 किलोमीटरला मी टाकायला आलोय पेट्रोल पंपवरती. 23.7चं दाखवते. आता बघूया किती फ्यूल राहते, कितीचं राहते बघूया. राऊंड फिगर करा 400चं. आताच टाकी फुल केली आणि आता रेंज दाखवते आहे 628ची. गाडीत असलेल्या याच्यावरती 563 किलोमीटरला टाकी फुल केलेली आहे. ...636 किलोमीटर झाले आणि आता पोचलेलो आहोत आम्ही महाडजवळ. 24.4चा एव्हरेज दाखवते आणि रेंज दाखवते 559ची. ती वाढली उलट तेव्हापासून, कारण की पुणे एक्सप्रेस हायवेने आलो आपण त्यामुळे. तर आता आम्ही चाललोय बल्लाळेश्वर इथे पालीला. ते इकडनं आहे 38 किलोमीटर. तर मित्रांनो जसं की तुम्ही पाहिलं की आपल्याला जे आहे जर आपण कॅल्क्युलेशन केलं
तर 563 किलोमीटरसाठी काहीतरी 26 लिटर पेट्रोल लागलं. तर त्या हिशोबाने आपल्याला 21.66 म्हणजेच 21चा पकडा 21चा एव्हरेज मिळाला सगळ्या कंडिशनमध्ये. माळशेज घाट आणि तो सगळा कल्याण मुरबाड पर्यंतचा रस्ता एवढा खराब, त्याच्यावरती एक पहिल्या गिअरमध्येच गाडी 20-25 किलोमीटर आणि 4 माणसं बसलेली, आणि ही पुण्यातली वगैरे सगळी ट्रॅफिक, मुंबईची घोडबंदरवरची ट्रॅफिक, त्यामध्ये काही एवढा ॲव्हरेज मिळालेला आहे. आता काय करूया, सगळे गणपती केल्यानंतर देखील घरी पोचल्यावर पुन्हा एकदा टाकी जी आहे ती रिफिल करूया, आणि मग आधी लागलेले 26 आणि नंतर अजून किती लागतात, मग आपल्या अष्टविनायकचे दर्शन किती लिटर मध्ये होते ते पाहूया. आता शेवटच्या गणपतीचं देखील दर्शन झालेलं आहे. टोटल किलोमीटर झाले आहेत 678 आणि आपली रेंज दाखवते आहे 24.5चा ॲव्हरेज दाखवते, 24.5चा, आणि रेंज दाखवते 623चा. आता चाललोय घराच्या दिशेने, पाहूया आता किती काय. आता अजून जायचं 121 किलोमीटर जायचं आम्हाला लगभग. ठाणे घोडबंदर रोडवरती नेहमीप्रमाणेच खूप जास्त ट्रॅफिक लागली. मागापासून त्याच ह्याच्यामध्ये उभं 16 किलोमीटरसाठी 46 मिनिटं. 25चा चांगला ॲव्हरेज झालेला, तो आता पडला आहे, आणि रेंज पण आता कमी दाखवते कारण की स्टील स्टँड ट्रॅफिक आहे. तर मित्रांनो, आता हे काही किलोमीटर आहेत आपले, आता पूर्ण रिफिल करूया. इथे आपली जर्नी संपलेली आहे, पूर्ण रिफिल करून पाहूया कितीचं आपल्याला लागलेला आहे. तर मित्रांनो, आपली टोटल 786.8 किलोमीटर साठी आपल्याला एकूण हे लागलेलं आहे. आधी आपण 26 लिटर टाकलेलं आणि आता 9 लिटर टाकलंय त्या हिशोबाने. तर मित्रांनो, अशी आपली अष्टविनायकची ट्रिप जी आहे ती पूर्ण झालेली आहे. 2 दिवसामध्ये गेली, एका दिवसाला 4 गणपती जे आहेत ते केले. तर जसं की तुम्ही पाहिलं की कितीचा मायलेज मिळाला. माझा टार्गेट होता की एका टाकीमध्ये संपूर्ण करायचं, परंतु टाकी जी लहान आहे त्यामुळे काय ते शक्य झालं नाही. आणि जाताना जे ते माळशेज मार्गे गेलो होतो त्या कल्याण, एवढा रस्ता खराब काय सांगायची हे नाही. खालून जे ती गाडी घासली बऱ्याच जागेवरती, मातीच्या ह्याच्यावरती, दगड वगैरे नव्हते, मातीचे होते. टेम्पो जाऊन जे ते असे 2 चाकाचे निशाण बनले आणि वरून मधून जे ती मातीवर होती, त्यामुळे जे ते हे घासली गाडी जे ती घासली बऱ्याच जागेवरती. जसं की कॅल्क्युलेशन तुम्ही जर केलेलं असेल तर आपल्याला जे ते 22-22.5चा ॲव्हरेज मिळाला संपूर्ण ट्रिपमध्ये. फार चांगला ॲव्हरेज आहे. 4 लोकांसोबत एसी कंटिन्युअसली चालू, आणि परत एवढी ट्रॅफिक पुणे आणि ही घोडबंदरची आता येताना देखील तुम्हाला दाखवली किती होती. 20 मिनिटं आम्ही एकाच पॉईंटवरती होतो, थोडंसं फक्त पुढे गेलेलो होतो 100 मीटर. एवढ्या याच्यातून देखील चांगली मिळाली. जर चांगला अजून रस्ता असता तर आरामात जास्तची मिळाली होती. MID वरती आपल्याला 24.5 दाखवत होती. परंतु तर मित्रांनो, आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, सबस्क्राईब करा. जास्त रेकॉर्डिंग करायला नाही मिळाली, जेवढी जमली तेवढी मी केलेली आहे.